महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये वर्षानुवर्ष नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेल्या कंत्राटी वीज कामगारांना शासन मान्यताप्राप्त रोजंदारी कामगार पद्धतीनं रोजगार दिला जात होता। त्याच पद्धतीनं या तिन्ही कंपनीतील कंत्राटी वीज कामगारांना रोजगार देण्यात येऊन त्यांना सेवेत सामावून घ्यावं, 2015च्या रानडे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी, हरियाणा राज्याच्या धर्तीवर कंत्राटदार विरहित रोजगार मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीनं 12 ते 17 ऑगस्टपर्यंत राज्यभर साखळी उपोषण करण्यात आलं होतं। मात्र शासनानं या उपोषणाची दखल घेतली नाही असा आरोप करत कंत्राटी वीज कामगार उद्या मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत। महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष अमर लोहार यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून कंत्राटी वीज कामगार उद्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानासमोर आंदोलन करणार आहेत। लोहार यांनी या आंदोलनानंतरही सरकारनं कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर शनिवारी 24 ऑगस्टला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर मोर्चानं जात तिथं बेमुदत उपोषण करतील असा इशारा दिलाय। या पत्रकार बैठकीला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष राहुल भालवर, संपर्क प्रमुख राजेंद्र ढाले, अर्बन डिव्हिजन प्रमुख राहुल माने यांच्यासह कामगार उपस्थित होते।